मालूला सांभाळा. आणि रात्री काहीतरी काय उगाच काय मालू. रात्री होय समोर आहे, हळू जरा. लवकर घरी या. असं होय, येईन ये. आणि आणि हा सांग बाबा. सुखाने जा, सगळं तुमच्या मनासारखं होईल. आहेत ते अजून काय हो आहे. अगं रडतेस कशाला. अहो हसा आहे. अहो गेलो नाहीये मी. काय काय शेवटची इच्छा राहिली का काही बाबा. हो बोला. शेवटची इच्छा आहे. बोला ना, बोला बोला. ती सांगितल्याशिवाय मरण येणार नाही मला. खरंय अगदी खरंय. जावई बापू, माझ्या उशाखाली काय एक पिशवी आहे बघतो. हा ती काढा. हो इकडे सावकाश सावकाश. माफ कर माफ. त्यात पैसे आहेत. हो आहेत. मोजू का. 10,000 रुपये. माझा एक मित्र आहे हो गणू कोरगावकर नावाचा. 30 वर्षापूर्वी त्याच्याकडून ते पैसे उसने घेतले होते. अजून दिले नाही. जीवाभावाचं जीवश्च कंठस्थ. नाही जमले परत करणं. पण आता मी शेवटच्या खटका मोजतोय. त्याला दिले पाहिजेत पैसे. देतो देतो. पत्ता सांगा. वेरोनिका हायस्कूलच्या समोर. वेरोनिका हायस्कूलच्या समोर कैलास नावाचा बंगला आहे. काय ग्लास. काय ग्लास. कैलास कैलास गावदेवीला. गावदेवीला. मला वाटलं कोरगावकर जिवंतपणी कैलासवासी. पत्ता सोपा आहे सापडायला. सहज मिळेल तुम्हाला. वेरोनिका हायस्कूल समोर. म्हणजे मला सांगा हे बघा. म्हणजे आपण इथे आहोत. नाही मी सांगतोय तुम्हाला. आपण इथे आहोत आणि इथून आपण वेरोनिका हायस्कूल पाशी आलो. वेरोनिका हायस्कूल कडून असे डावीकडे वळलो आणि सरळ रस्त्याने इथे एक पेट्रोल पंप आहे. त्या सरळ रस्त्याने असे खाली गेलो. तिथे नाही. तिथे नाही. तिथे नाही. तिथे नाईट हायस्कूल आहे प्रौढांसाठी. हे इथे 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 इथे. अहो असं काय करता. हे बघा वेरोनिका हायस्कूल इथे आपण गृहीत धरू. वेरोनिका हायस्कूल वरून लॅबरनम रोड कडे असा रस्ता जातो बरोबर. लॅबरनम रोड करून आपण जर असं चालत चालत गेलो तर तो वन वे. मला माहितीये ती शाळा. मी सांगेन तुम्हाला. सगळ्या मुंबईचा नकाशा दाखव मिळेल तुम्हाला शाळा. विचारा कोणाला तरी. तुम्ही काहीतरी सांगत होता ना. अहो ते पैसे माझ्या मित्राला आजच्या आज द्या. कुठल्याही परिस्थितीत देणार. नक्की देणार. पण तुम्हीच तर हा फोटो फ्रेम करून आणलात. तो हॉल मध्ये लावण्यासाठी. नानींना थोडंच आवडणार आहे हॉल मध्ये लावलेला. हे तुझं ऐकेल ती. पण इथे राहिलं तर काय बिघडतंय. कारण मला भीती वाटते. कसली. तुझे वडील माझ्याकडे रागाने बघतात असं वाटतं. कारण मी त्यांचा अपराधी आहे. म्हणजे तुझ्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर मी मेलेल्या माणसाला दिलेला शब्द पाळायला हवा म्हणून कोरगावकरांकडे गेलो. तर ते आदल्या दिवशी गेल्याचं कळलं. दोघे जीवाला जीव देणारे मित्र होते म्हणतात. खरोखरच एका पाठोपाठ एक त्यांचे जीव गेले. म्हणजे मुद्दाम दिले नसतील, गेले एवढं मात्र खरं. ही अशी मैत्री तुमची नाही का टेण्या भाऊजींशी. हो तेच सांगायचे मला. मी टेण्याच्या बरोबरच्या मैत्रीला जागलो. म्हणजे
कोरगावकर तर गेले होते. म्हणजे ते पैसे जे होते ते मी तुला द्यावेत अशा विचारात होतो. पण तू दुःखात होतीस, म्हणजे त्या प्रसंगी तुला देणं हे मला प्रशस्त वाटलं नव्हतं. मग मी विचार केला की घरी आल्यानंतर देऊ. तेवढ्यात मला टेण्याच्या घरावर जप्ती आल्याचं कळलं आणि त्याला अगदी तातडीनं पैशाची गरज होती. म्हणून मी तुला न विचारता परस्पर मी ते पैसे टेण्याला दिले. तो परत देतो म्हणाला होता आणि त्यांनी दिले की तुला आणि तुझ्या आईला परत द्यायचे असं मी ठरवलं होतं. पण टेण्याने अजून पैसे दिलेच नाही. धन्य आहे तुमची. माझ्या आईला उपयोगी पडले असते की नाही ते पैसे. पण आपण देतच होतो की तिला. पण ते तिच्या हक्काचे पैसे झाले असते ना तिला. हक्काचे नव्हते, ते उसने होते. एका शब्दानंही बोलला नाही तुम्हाला. तेच म्हणतोय मी. म्हणजे आपण आदर्श जोडपं नाहीच आहोत. सत्कारला जाण्यात काय अर्थ आहे, नाही का? आले का हरदासाची कथा मूळ पदावर. ते खरं आहे, ते खरं आहे. तुम्हाला हा फोटो इथे नकोय ना? अगं अगं काय काय करतेस? हा येऊ. दुसरीकडे बघते कुठे जागा आहे का. हा मालू, आणखीन एक. तुला अजूनही वाटतं का की तो सत्कार घेतलाच पाहिजे? मला कळलं नाही. तू इंग्लिश शिकायला सुरुवात केलीस का? हो बाई, हा विचार माझ्या डोक्यातच आला नव्हता. हो, काय हरकत आहे? नाही म्हणजे दिलूबाळाच्या मित्रांना आपण अडाणी आहोत असं वाटता कामा नये. बरं झालं सांगितलं. इंग्रजी शिकायला हवं. थँक्यू. त्या कालचे 10,000 म्हणजे आत्ताचे किती झाले? हा? जाऊ दे ना नानी, जाऊ दे. अरे वा, जाऊ दे म्हणे. जाऊ दे काय? पैसे काय झाडाला लागतात का काय? काय झालं? पैसे देत नाहीये. कसले पैसे? हे घेतलेले कुणाकडून? तुझ्याकडून, माझ्याकडून? मालीच्या वडिलांचे. तुला कसं माहित? मी ऐकलं ना, चोरून. हे वागणं बरं नव्हे नानी. मला सुद्धा तुझं वागणं आवडलेलं नाही. तुला तरी शोभतं का? हा, मग हिच्या वडिलांचे पैसे परस्पर या टेण्याला देतोस. अगं पण तुझा काय संबंध पैशाशी? माझा सगळ्या पैशाशी संबंध आहे. हो हो. हे बघ हे मालू, बघ खरं सांगू का, मलाही तुमचं हे वागणं काही आवडलं नाही. हा. वहिनी, माझी चूक झाली. मी एक दोनदा राजाभाऊकडे विषय काढला, पण देणं काही जमलं नाही. नंतर मी विसरलो. आम्ही विसरणार नाही कधीच. मी आजच देतो 10,000 रुपये. 10,000 व्याजासहित 10 लाख रुपये झालेले आहेत. 10 लाख? अहो टेण्या भाऊजी, तुम्ही मला फक्त 10,000 रुपये आणून द्या. हो, माझ्या वडिलांच्या नावानं कुठल्या तरी वृद्धाश्रमात देईन हो मी 10,000. मालीला 10,000 रुपये दे. 9,90,000 रुपये मला दे व्याजाचे. हा, काय ग माले, मी वृद्धच आहे की नाही? मग मला पैसे दिल्यानंतर ते वृद्धाश्रमाला दिल्यासारखेच आहे. ठीक आहे, निघतो मी. आणि दे, कॅश पाठवून दे. हा, बँकेत जाणं मला जमणार नाही. हो 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 हो. मला इंग्रजीचा क्लास लाव. कशाला? मला इंग्रजी बोलायला शिकायचंय.
नोवाडा फोवाडा बोकाडा नोवाडा फाड 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 इंग्रजी बोलायचं. तू फाडफाड बोलतेसच. आता इंग्रजीतून फाड फाड बोलायचं. ओ ठास ठुस माशपुश माशपुश नोवाडा बोकाडा पोवाडा आशकुश काशकुश तुश हुश हुश. 1 2 3 4 5 उभा राहा. 7 8 9 10. काय रे 5,000 आहेत. वहिनीना 10,000 रुपये दिले ते. मग हे 9,85,000 कुठे आहेत? हे जरा जास्त आहेत. जास्त आहे. अरे मी म्हणून तुला कमी सांगितलंय. दुसरा एखादा सावकार असता ना अंगावरचे कपडे काढून तुला तसाच पाठवून दिला असता. अरे जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगायला शिक. नानी कधी देतोस पैसे? देईन हळूहळू. हळूहळू म्हणजे कधी? 4-5 दिवसात? एवढे पैसे मी 4-5 दिवसात कुठून आणू नानी? घेताना घेतलेस ना 10,000 रुपये. पण ते देणार आहे ना परत. कधी परत करणार? हे बघ मी माझ्या मुलाला सुद्धा पैशाच्या बाबतीत सोडत नाही. हा त्याची कल्पना आहे मला. बोक्याच्या मानगुटीवर बसून पैसे वसूल केल्याखेरीज मी राहत नाही. तर तुला सोडणार आहे होय मी. ठीक आहे पण थोडा वेळ द्या. अरे वेळ म्हणजे किती वेळ पाहिजे? तुमच्यासारखी मी काही तरणी टाठी आहे का? माझा काय भरोसा आहे? मी आज आहे उद्या नाही. पटकन मेले म्हणजे काय करायचं? देईन मी जसं जमेल तसं. कधी कधी परत करणार? हा लगेच परत कर. नाही जमणार. मग घेतलं कशाला? बदडू का तुला बोक्यासारखं चांगलं? हा त्यावेळी नड होती. आता मला नड आहे. काय झालं? तुम्हाला कसली नड आहे? साड्या घ्यायच्या कुणाला? मला आणि कुणाला? नको हा नानी, भरपूर आहेत तुमच्याकडे साड्या. हे बघ माझे पैसे आहेत. मी साड्या घेईन नाही तर माड्या बांधीन. तुला काय करायचंय? तुमचे कुठले पैसे? हे माझ्या वडिलांनी. हे बघ माले तुझे वडील माझे व्याही होते. ते जर हयात असते तर मी हे पैसे घेतले नसते. पण ते वर गेले. उद्या समजा मी वर गेल्यानंतर त्यांनी मला या पैशाचा जर हिशोब विचारला तर मी काय उत्तर देऊ त्यांना? त्यांना सांगा मालूने तुमचे सगळे पैसे खर्च केले. हे मेलेल्या माणसाशी असं खोटं नाही बोलत कधी. अहो पण भाऊजींनी मला पैसे दिले ना की मी ते वृद्धाश्रमालाच देणार आहे. मी माले माझं वय 101 वर्षाचं आहे. ऐक ना. हो मग हे पैसे तू मला का देत नाहीस? नानी आता पुरे झाला तुमचं. भाऊजी तुम्ही ह्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. हा हा मला पैसे दिलेत ना तेवढे पुरे आहेत. हो आणि यांना पण 5,000 दिले आहेत. ह्यांना कश नानी द्या बघू ते पैसे परत द्या. नाही 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 माझे पैसे आहेत मी नाही देणार. तुमचे कुठले? नानी अति करू नका. पैसे द्या बघू माझ्याकडे. नाही माझ्याकडे एकदा लक्ष्मी आली की मी अजिबात सोडत नाही. लक्ष्मीचा असा अपमान करणं बरोबर नाही. फार तर एक काम कर 9,85,000 देऊ नकोस. माफ केलं तुला. जा चेंज कर. धन्य आहे तुमची नानी धन्य आहे. या टेण्या भाऊजी या. नका मनाला लावून घेऊ. 10 9 8 घ्या हो भाऊजी घ्या. कशाला वहिनी? असू दे. नानींचं बोलणं नका मनाला लावून घेऊ. त्यांचा स्वभाव तुम्हाला माहितीये ना. फणसासारख्या आहेत त्या. वरून काटे आतून गरे. ठीक आहे येतो मी. हो या या नक्की. हो. आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांचं बोलणं मनाला नका लावून घेऊ. नाही नाही अजिबात. सगळ्या म्हाताऱ्या सारख्याच आहेत. काय झालं बाई? काल सासूनं भांडण काढलं परत. कशावरून? मला म्हणते तुझ्या बाबाकडून वावर तुझ्या नावावर करून घे. वावर वावर शेती. अगं पण त्या शेतीशी तुझ्या सासूचा काय संबंध? म्हातारीला जमीन पाहिजे माझ्या बापाची. अगो बाई आता लय छळलं मला सासून. आधी खोली दे म्हणून.
माझ्या बापानं कर्ज काढून खोली घेऊन दिली होती हो मला. आता जमीन पाहिजे हिला. अगो बाई, सगळं हिच्या डोंबल्यावर घातलं तर माझा बाप जगणार कसा हेच कळत नाही तिला. अगं पण तू बोलत का नाहीस मग? मला म्हटलं खोलीच्या बाहेर हो तू. हा, अगं पण ती खोली तर तुझ्या वडिलांनी घेतलेली आहे ना? हा मग पण तिच्या नावावर आहे ना. अरे देवा, मग आता ग? आता काय, हेच लय वैतागलेत. म्हटले आपण वेगळं राहू. सकाळ धरणं नुसती बडबड 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 चालूच आहे तिची. पोरा बाळांचा पण काही विचार करत नाही हो. तोंडचा पट्टा ना आपला चालूच आहे सारखा तिचा. सासू झाली म्हणून काय झालं? रोज रोज कोणी ऐकून घेईल? त्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं. म्हणजे वेगळंही राहा आणि मग प्रेमही राहील. काय 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 शिकवते तू तिला? पोरापासून आईला वेगळं करते का काय? हे शिकवलं तुला तुझ्या आईना? अहो नानी, गप्पा बस, काही बोलू नकोस. मी आता नळीला बंडीला फोन करून सांगते की माली या वयामध्ये असं वागते माझ्या बरोबर, आणि ते सुद्धा 5,000 रुपयांच्या साड्यांसाठी. देव बघतोय हा, लक्षात ठेव. हा, बघते तुझ्याकडे, तक्रारच करते मी आता. अरे वा, अगं काय सांगतेस काय? तुझ्या जावेनं वेगळा संसार थाटला. काय करावं या आजकालच्या मुलींना? त्यानं म्हणावं घर कसली फोडताय. मग सासू कुठे आहे तुझी आता? तिला म्हणावं जाऊन राहा जावेकडे. तुझ्या समोर जावेचे गोडवे गात होती ना, आता म्हणावं सांभाळ. बघूया ना तिला सांभाळते का ते. काय म्हणतेस काय? तुझ्याचकडे आहे. झालं कल्याण, कल्याण झालं बाई तुझं. आता काय करशील? छे 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 छे. अगं मग मदतीला जाऊ सुद्धा नाही आता तुझ्या बरोबर. कामाचं काय करशील आता? ये निघून इकडं 4-6 महिन्याकरता माहेरपणाला. अशी पण तू येतेस आणि जातेस, फार दिवस काही राहत नाहीस. हो, नाहीतरी तुझं कोड कौतुक कोण करणार ग? एक काम कर मात्र बाळा, येताना माझ्या नेलेल्या साड्या मात्र घेऊन ये. अगं मला साड्याच नाही येत नेसायला. हो, हॅलो हॅलो हॅलो. साड्यांचं नाव काढल्याबरोबर कार्टीनं फोन ठेवून दिला. अगोदर कार्टी जन्माला आली आहे नुसती. मालू मालू, अगं हूं काय, डबा उशीर होतोय. हो देते दे. नळी येते परत परत म्हणजे? अगं परत, अगं आत्ता तरी येऊन गेली ना. 15 दिवस झाले. आणि काही सांगू नकोस हा. एक जेमतेम 8 दिवस झाले असतील. नाही हा, मला चांगलं आठवत आहे. माझ्याकडच्या साड्या घेऊन गेली होती. 15 दिवसात पोतेर करून तिने मला परत आणून दिल्या. नानी, बरं आहे ना सगळे त्यांच्याकडे? हो, अगदी उत्तम. नाही, मला वाटलं बंडी वंसांसारखं काही भांडण वगैरे नसावं ना. म्हणजे नाही हा, माझी नळी तशी नाहीये. सासऱ्याचं घर आहे, तिला बरोबर माहितीये. घर पाहिजे असेल तर सासूला धरून राहावं लागतं. तिची जाऊ घराबाहेर पडलीये, वेगळा संसार थाटलाय. एकटीच? एकटी कशाला? मुलांना आणि नवऱ्याला घेऊन घराबाहेर पडलीये. अगो बाई, हो? अरे वा वा काय? हा, आई नको तिनं जवळ. किती छान. छान काय त्यामध्ये? लाज वाटते का तुला? छान म्हणतोस? अगं म्हणजे मार खाण्यापेक्षा, भांडत राहण्यापेक्षा कधीही वेगळं झालेलं चांगलंच, नाही का? नाही का? नाही का? नाही. असं म्हणजे तुला सुद्धा वेगळं व्हायचंय वाटतं. हिम्मत कोणाकडे? हिम्मत कशाला लागते? जा ना खुशाल, सामान उचल आणि निघ घराबाहेर. तुला चालेल मी असं वेगळं वगैरे राहिलेलं? हो चालेल की. तू काय मला इतकी लेचीपिची समजतोस की काय? मला काही फरक पडत नाही. खुशाल घराबाहेर जा. बघ
बघ हं, मग नंतर मग म्हणशील मला माझा बोक्या हवा नाही, असं नको. बघ हं. आज जातोयस का? नाही अगदी म्हणजे आजच असं काही नाहीये म्हणजे, पण चालेल ना? हो अगदी नक्की. मी समर्थ आहे इकडचं बघायला.